प्रसाद साहेब मी विनंती करतोय आपण या. प्रसादजी बारे साहेब ते उपस्थित होतात, त्यांचे शुभाशय आपण देतोय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन माफ करा. आणि ते जे शूज आहेत आकर्षक 70-70चे स्पोर्ट्स आणि आकर्षक जे ट्रॉफी आहे ते देऊन आपण सन्मानित करणार आहोत. सौरभ कोलतरकर यांच्या वतीने जे शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि बेस्ट बॅट्समन त्यासाठी भरपूर रेस चालू होती. खरं तर 2 ते 3 खेळाडू होते, परंतु एक खेळाडू फक्त 2 धावांनी रेसमध्ये प्रथम आला. 2 धावांमध्ये चुरशीची लढत चालू होती आणि 2 धावांनी तो पुढे गेला. आणि संघ आहे, कोण असेल बेस्ट बॅट्समन? आणि बेस्ट बॅट्समन आता किताब जातोय. जरी बॅटिंग करत असताना 58 धावाच्या बाट मधून आल्या. आणि संघ आहे टीम आई गावदेवी आदगाव संघाचा श्रमिक राऊत ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. वा, श्रमिक या रन मशीन ऑफ निगडी काठी म्हणून नेहमीच ओळख राहते आणि मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्या नावाची चर्चा होत असते तोच खेळाडू. बादशाह हे नाव नक्कीच लौकिक झालंय. वा बादशाह. बेस्ट बॅट्समन हे किताब जातोय आई गावदेवी आदगाव संघाचा श्रमिक राऊतला. देवघर भंडारी प्रीमियर लीग 2026 हे नाव चर्चेत आहे, लौकिक आहे, तर त्याच्यामध्ये बेस्ट बॅट्समन हे किताब. श्रमिक थोडीशी चर्चा नक्कीच करूयात. हरकत नाही, हार जीत होत असते. दोन्ही संघ आपण पाहिला असेल नक्कीच द्वारका नगरीमध्ये देखील मेगा फायनल मध्ये दाखल झाले होते. तिथे देखील आपण पाहिलं की तिथे बाजी मारली तुम्ही, परंतु इथे कमबॅक केलं, पलटवार केलं. हे क्रिकेट आहे, सातत्याने पाहायला मिळतो, हार जीत होत असते. काय म्हणशील आता बेस्ट बॅट्समन मिळालाय, टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला परंतु अखेर मुमेंटला संघ परास्त झाला, काय म्हणशील? हो, नक्कीच आमचा पण प्रयत्न होता की बॅटिंग घेऊन 40+ करायचे, कारण त्यांच्याकडे पण सतेश होता नव्या आणि स्वागतची आम्हाला विकेट पाहिजे होती. ते झालं होतं, पण सतेश शेवटपर्यंत मॅच घेऊन गेला आणि नो डाऊट तो एक चांगला प्लेअर आहे. आपला अभिमान आहे की भंडाऱ्यांचा हार्दिक पांड्या आहे तो, आणि शेवटपर्यंत खेळत होता आणि नो डाऊट टुर्नामेंट तर चांगलीच केली होती. गण्या असेल, बल्लू असेल, आणि एक नो बॉलवरून जरा झालं होतं, त्यामुळे गणेश माझ्यावर नाराज आहे. मी माफी मागतो की खेळात होतच असतो सर, प्रत्येकाला जिंकायचंच असतो, पण गणेश सॉरी, खरंच सॉरी, पण होत असतात अशा चुका, प्रत्येकाला जिंकायचंच असतो. थँक्यू सो मच. आणि येणाऱ्या 8 आणि 9 तारखेला भंडारी चॅम्पियन्स ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळेल, जी निगडी काठीमध्ये होणार आहे. एक मोठी स्पर्धा तिथे देखील आहे, त्या देखील स्पर्धेला भेट द्यायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच. आणि तदनंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक. प्रथम तर